हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा अगदी मोठा उत्साह असतो. कारण हा दिवस मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही मानला जातो. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. त्यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा आहे. आणि गोडाधोडाचा नैवेद्य देखील या दिवशी दाखवला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा हा सण नक्की कधी आहे? कारण गुढीपाडव्याच्या दिवशीच अमावास्या तिथी आल्यामुळे नक्की गुढी कधी उभारावी असा प्रश्न बऱ्याच जणांना आहे. तर त्यामुळे गुढी नक्की कधी उभारावी, तसेच गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ती 20 मार्च 2026 रोजी पहाटे 4:50 असेल. म्हणजे प्रतिपदा तिथी ही 19 मार्चला सकाळी 6:55 सुरू होणार आहे. ते दुसऱ्या दिवशी 20 मार्चला 4:50 म्हणजे 5 वाजेपर्यंत आहे. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 19 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाईल. परंतु अमावास्या तिथी आल्यामुळे आपल्याला नक्की गुढी कधी उभारायची आहे, तर आपण अमावास्या तिथीसुद्धा आधी जाणून घेऊया. तर अमावास्या प्रारंभ 18 तारखेला बुधवारच्या दिवशी सकाळी 8:25 होणार आहे. म्हणजे 8:30 वाजेपासून अमावास्या तिथी सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी 19 मार्चला सकाळी 6:53ला संपेल. तर त्यामुळे आपल्याला गुढीपाडवाचा जो शुभ मुहूर्त किंवा गुढी उभारायची आहे, तर ती सकाळी 6:53 नंतर तुम्ही उभारू शकतात. तर दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त हा 19 मार्च रोजी सकाळी 6:53 पासून ते सकाळी 8:14 या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय असल्याने अमावस्या समाप्तीनंतर म्हणजेच सकाळी 6:53 नंतर गुढी उभी करावी. गुढीपाडव्यानिमित्त केले जाणारे पंचांगस्थ गणपती पूजन सुद्धा सकाळी 6:53 नंतर करावे. म्हणजे 7 वाजेनंतर तुम्ही गुढी उभारू शकतात. म्हणजे अगदी सकाळी सकाळीच आपल्याला खरं तर गुढी उभारायची असते. आणि जर शक्य नसेल तर तुम्ही म्हणजे 8:09 पर्यंत तरी करू शकतात गुढी उभारण्याचा कार्यक्रम. त्यानंतर चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या श्रीराम नवरात्र आणि वासंतिक नवरात्रारंभ सुद्धा अमावस्या समाप्तीनंतर करावा. म्हणजे आता चैत्र नवरात्र बरेच जण साजरे करत असतात. म्हणजे या दिवसापासून घटस्थापना केली जाते. तर जर तुम्हाला घटस्थापना किंवा नवरात्रीची पूजा करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही 6:53 नंतर करू शकतात. आणि अगदी सकाळी सकाळी जर घटस्थापना किंवा ही पूजा सकाळच्या धावपळीत नाही जमली तर दुपारचा अभिजात मुहूर्त आहे. तर तो म्हणजे दुपारी 12:04 पासून ते दुपारी 12:53 असेल. आणि दुसरा एक लाभ मुहूर्त आहे. तर तो म्हणजे दुपारी 12:46 पासून ते दुपारी 2:17 असेल. आणि अमृत मुहूर्त जो आहे तर तो दुपारी 2:17 पासून ते दुपारी 3:49 असेल. तर असे 3 मुहूर्त आहे. अभिजात मुहूर्त, लाभ मुहूर्त आणि अमृत मुहूर्त. तर या 3 मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करू शकतात आणि अगदी सकाळी सकाळी तुम्ही गुढी उभारायची आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही क्षय तिथी असली तरीही ती 3.5 मुहूर्तांपैकी असल्याने हा दिवस शुभच असतो. म्हणजे जर तुम्हाला अगदी सकाळी घटस्थापना पूजा करणं वगैरे जमलं नाही तर तुम्ही दिवसभरात कधीही ही पूजा करू शकतात. गुढीपाडव्याच्या दिवशी सोने, तसेच जागा, वाहन, नवीन वस्तू खरेदी करणे, व्यवसायाचा शुभारंभ इत्यादी गोष्टीसुद्धा नेहमीप्रमाणे करण्यास हरकत नाही. आणि या दिवशी तुम्ही म्हणजे नवीन गोष्टी तुम्हाला काही खरेदी करायच्या असतील तर त्यासुद्धा करू शकतात. तर अशा प्रकारे अमावस्या समाप्तीनंतर 19 मार्चला गुढीपूजन करावे. तसेच गुढीसुद्धा उतरवण्याचा एक शुभ मुहूर्त असतो. तर म्हणजे गुढी आता बरेच जण पूजा वगैरे झाली म्हणजे दुपारचा जो स्वयंपाक नैवेद्य दाखवल्यानंतर काही जण उतरवून घेतात. पण ज्यांना संध्याकाळपर्यंत म्हणजे सूर्यास्ताच्या आधी जर उतरवायची असेल तर त्याचासुद्धा एक शुभ मुहूर्त आहे. तर तो म्हणजे 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 पासून ते संध्याकाळी 6:49 असेल. म्हणजे 5:30 पासून ते 7 वाजेपर्यंत. तर तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढी उतरवायची आहे. आणि गुढी उतरवताना सुद्धा आपण जसे गुढी उभारतो
म्हणजे गुढीला हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून गुढीची पूजा करून, नमस्कार करून मग गुढी उतरवायची आहे. तर गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही, तरीसुद्धा तुम्ही संपूर्ण दिवसभरात कधीही पूजा करू शकतात. तर 19 मार्च रोजी म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील सर्व मंडळींनी अभ्यंगस्नान करावे. त्यानंतर सर्वप्रथम आपण गुढी उभारण्यासाठी कोणत्या गोष्टी किंवा पूजेचे पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. पूजेसाठी एक काठी किंवा बांबू लागेल, कोरे वस्त्र किंवा साडी, दोरी लागेल बांधण्यासाठी, आंब्याची पाने, कडुलिंबाची पाने. कडुलिंबाची पाने ही शक्यतो फुले असलेलीच घ्यावी. साखरेची गाठी, फुले, फुलांचा हार, तांब्या, कोणत्याही धातूचा तांब्या घेऊ शकतात. हळद, कुंकू, अक्षता, अष्टगंध, अगरबत्ती, निरंजन, पाट आणि रांगोळी. आता आपण पूजा कशी करावी ते बघूया. सर्वात आधी आपल्याला कलश तयार करून घ्यायचा आहे. तर तांब्याला गंधाचे 5 पट्टे ओढायचे आणि मध्ये स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कलश तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण काठी घेणार आहोत. तर काठी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि काठीला 5 ठिकाणी हळद कुंकू लावून घ्यायचे आहे, खालून वरच्या दिशेने अशा पद्धतीने. आता आपल्याला गुढी सजवायची आहे. तर त्यासाठी आपण साडी किंवा जे कोरे वस्त्र घेतलेले असेल तुम्ही, त्याच्या नीट मिऱ्या घेऊन अगदी सुंदर आकर्षक दिसली पाहिजे अशा पद्धतीने ती काठीला बांधून घ्यायची आहे साडी. त्यानंतर आंब्याची पाने, कडुलिंबाची पाने, साखरेची माळ आणि फुलांचा हार हे सर्व एकत्र बांधून घ्यायचे आहे. आणि त्यावर आपण जो कलश तयार केलेला होता तो पालथा ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने गुढी सजवून घ्यायची आहे. तर गुढी सजवलेली आहे, सजवून झालेली आहे. त्यानंतर गुढी कशी उभारायची ते बघूया. गुढी आपल्या दारात किंवा खिडकीला बांधायची आहे. फक्त गुढी उजव्या बाजूला आली पाहिजे अशा पद्धतीने बांधून घ्यायची आहे. जर तुम्हाला त्याखाली पाटाची आवश्यकता असेल तर तुम्ही पाटही मांडू शकतात गुढी उभारण्यासाठी. नंतर गुढीभोवती रांगोळी काढायची आहे, फुले वाहायची आहे, फुलांनी सजवून घ्यायचं आहे. नंतर धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून ओम ब्रह्मध्वजाय नमः असा मंत्र म्हणून पूजा करायची आहे, प्रार्थना करायची आहे. त्यानंतर घरात जे काही तुम्ही गोड पदार्थ बनवले असतील त्याचा नैवेद्य दाखवायचा, कडुलिंबाचा प्रसाद समोर ठेवायचा आहे आणि तो प्रसाद सर्वांना वाटप करायचा आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.